नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो ब्लॉग आहे तर मॉर्निंगचा ब्लॉग आहे. तर सकाळची टिफिनची तयारी म्हणजे स्वयंपाकाची तयारी बऱ्यापैकी झाली होती. स्वयंपाक झाला होता, चपाती आणि भाजी. आणि दुपारनंतर मग मी डाळ आणि भात वगैरे बनवणार होते मीरा आणि माझ्यासाठी, कारण मीरा पण माझ्यासोबत आली होती गावावरून आता, कारण शानवीचा बर्थडे होता आणि बर्थडेसाठी तिला यायचं होतं. तर त्यासाठी ती आली होती. त्यामुळे मग आता इथून पुढचं रुटीन आमच्या दोघींचंच होतं. अहोंना तर टिफिन वगैरे बनवून दिला आणि ते गेल्यानंतर आम्हाला नाश्ता बनवायचा होता. तर मीराला काही वेगळा नाश्ता करायचा नव्हता, तिला मँगो मिल्कशेकच घ्यायचा होता. त्यामुळे मग मी माझ्यासाठी मँगो मिल्कशेकच केला, वेगळा काही नाश्ता मी बनवला नाही. तर आंबे असे कट करून ठेवले होते मॅडमने आणि मग मी त्यातलं गर काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच क्रीम आहे, फ्रेश क्रीम, तर ती ॲड केली आहे. साधारणतः अर्धा कप इतकी फ्रेश क्रीम ॲड केली आहे. आणि आंबे जे आहेत तर 2 आंबे घेतले होते कट करून त्यातला गर काढून. आणि त्याच्यानंतर कंडेन्स मिल्क आहे थोडंसं गोड होण्यासाठी. आंबे तसे बऱ्यापैकी गोड आहेत, पण क्रीम जे आहे आणि त्यानंतर दूध पण ॲड करणार आहे, त्यामुळे थोडंसं गोड होण्यासाठी मी कंडेन्स मिल्क वापरले. त्याच्याऐवजी साखर वापरली तरी पण चालेल. आणि अगदी सिंपल अशी रेसिपी आहे. आणि हे असंच पहिल्यांदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि मग दूध ॲड केलं, कारण जर दूध ॲड केलं ना तर आंबा आहे तर तो बारीक अगदी स्मूथ असं होत नाही, थोड्याशा फोडी राहतात. त्यामुळे मी त्याआधी त्याचं गर आहे तो छान असा फिरवून घेतला आणि त्यानंतर जितकं मँगो मिल्कशेक बनवायचं आहे तितकंच दूध ॲड केलं आणि अगदी चटपट असा साधा सिंपल असा नाश्त्यासाठी मँगो मिल्कशेक तयार करून घेतला. मीरा तर खूप खुश होती, कारण तिच्या आवडीचा मेनू आज होता नाश्त्यासाठी, वेगळा काही नाश्ता बनवायच्या ऐवजी. आणि आम्ही तो मिल्कशेक दोघींनी पण घेतला. आणि त्याच्यानंतर मला किचन ओटा पण आवरायचा होता, कारण आत्ता लगेचच मी काही डाळ किंवा भात असं काही बनवणार नव्हते. बाकीची सगळी आवरावर होती तर ती करायची होती, घर आवरायचं होतं आणि किचन ओटा पण आवरायचा होता. तर सर्वात आधी तर मी किचन ओटा आवरायला घेतला. मला भांडी पहिली घासायची होती, तर सकाळच्या स्वयंपाकाची भांडी आहेत तर ती रिकामी करून घ्यायची होती, म्हणजे सगळी भांडी एकाच वेळेला घासता येतील. तर आज मी चवळीची उसळ केली होती आणि गवारी होती, कोवळी गवारी. जेव्हा आपण गवारी आणते तेव्हा निवडताना जी कोवळी गवारी असते तर ती एका साईडला काढते, कारण ती जी आहे गवारी तर ते जिरे मोहरीची फोडणीमध्ये छान अशी परतून घेतली ना कुरकुरीत अशी, तर ती खूप छान आणि टेस्ट लागते आणि घरामध्ये आम्हाला सर्वांना आवडते. त्यामुळे मग ती बनवून घेतली होती. तर ज्या कढईमध्ये चपात्या केल्या त्यातच ती बनवली होती. मग ते सगळं जे आहे तर ते रिकामं करून घेतलं आणि सकाळी सकाळी घाई गडबडीमध्ये रात्रीची जेवण स्वयंपाकाची भांडी घासून ठेवली होती रॅकमधली, तर ती मांडायची राहून गेली होती माझ्याकडून. तर ती पहिल्यांदा मांडून घेतली, कारण आत्ता परत जी भांडी असतील तर ती पण त्यामध्ये ठेवायची आहेत निथळण्यासाठी. तर ते रॅक आहे भांड्याचं ते आधी रिकामं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी किचन ओटा आवरणार आहे भांडी झाल्यानंतर, कारण बराचसा पसारा किचनच्या सिंकमध्ये पण आहे, बेसिनमध्ये पण आहे आणि गॅसवर पण आहे. त्यामुळं लगेचच ओटा काही क्लीन करता नाही येते. बरीचशी भांडी आहेत सकाळच्या स्वयंपाकापासून, सर्व भांडी आहेत स्वयंपाकाची, तर ती घासून मी रॅकमध्ये ठेवून घेते. आणि त्यानंतर थोडीशी भांडी निथळली ना की त्याच्यानंतर मी किचन ओटा आवरणार आहे. रॅक मी किचन ओटा खालीच ठेवते नेहमी, म्हणजे किचन ओटा स्वच्छ करायला सोपं होतं, कारण पीठ वगैरे जे काही सांडलेलं आहे तर ते व्यवस्थित स्वच्छ करता येतं रॅक जर तिथे नसेल तर. म्हणून मग पहिल्यांदा तर भांडी घासून स्वच्छ घेतली आणि त्याच्यानंतर किचन ओटा साफ केला. आणि मीराचं मध्ये काही ना काहीतरी काम चालूच होतं आणि माझं सगळं आवरून झालं की त्यानंतर आम्ही जेवणाचं वगैरे आवरलं. आणि संध्याकाळच्या वेळेला थोडंसं ऊन कमी झाल्यानंतर मुलींना या फिरायला जायचं होतं, तर आम्ही रोज गार्डनमध्ये गेलो होतो फिरायला. आणि बाहेर कुठेही फिरायला घेऊन गेलो यांना, की यांना कितीही खेळायला दिलं टाइम तरी तो टाइम काही पुरत नाही, त्यांचं मन काही भरत नाही. आणि इथे खूप छान होतं गार्डन आहे, बऱ्याच प्रकारचे गुलाबाचे झाडं होती तिथे. तिथे लेबल पण लावले होते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते. तर भरपूर असा उन्हाळा असल्यामुळे बरीचशी फुलं आहेत तर ती अशी सुकलेत. पण खूप छान वाटलं इथे मुलींना पण. मुलींनी खूप छान एन्जॉय केलं, कारण रोज त्यांचं चाललं होतं की गार्डनला कोणत्या तरी जायचं. इथं काही असा प्ले एरिया वगैरे नाही, सगळे गुलाबाची झाडं आहेत.
पण तरीही त्यांना खूप छान वाटलं हे फिरून. तर असा होता एक छोटासा ब्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.